सन्माननीय सचिनजी पाटील. अध्यक्ष महोदय, एक राऊंड उद्या देतो. एक मिनिट, नंबर येऊन गेले, आता एक नवीन राऊंड उद्या आमदारांना देतो. जरा बोलू द्या. अध्यक्ष महोदय, मी 293 अन्वये प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा असून माझ्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील फलटण आणि आता माझा फलटणचा विषय आहे, नगरपालिकेचा विषय आहे. मुंबईचा विषय आहे. नाही, पण नगरपालिकेचाच विषय आहे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, नगरपालिकेचाच विषय 2 मिनिटात मांडा. एका मिनिटात संपवा. नगरपालिकेचाच विषय. संपवा. तर फलटणमध्ये नगरपालिकेमध्ये सांगायचं, नगरपालिकेचाच विषय साहेब. तर माझ्या या भागातून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते. आषाढी वारीचे 5 ते 10 लाख वारकरी माझ्या शहरामध्ये येतात. आणि पाण्याचा प्रश्न सध्या आता गंभीरच आहे. पाऊस नाही अजून माझ्या भागामध्ये, त्याच्यामुळं पाणी अजिबात नाही. तर पाण्याचे जलस्रोत तर नगरपालिकेच्या शहरातील सगळे स्रोत सुरू हवेत, अशी माझी या माध्यमातून विनंती आहे. या बाबीत विचार घेता दीर्घकालीन फलटण शहरातील सुरक्षतेसाठी पर्यायी जलस्रोत शोधून घेण्यात येणे, फलटण शहरातील नैसर्गिक तलाव, तळी व जलाशय यांचे पुनर्जीवन करणे. सन्माननीय सदस्य आनंदजी नर. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नंबर येऊन गेले. 293 आपले नंबर येऊन गेलेले आहेत सगळ्यांचे.